नमस्कार भैरसिकांनो. एका मोठ्या भयानक रहस्यमय मालिकेसाठी तयार आहात ना? जी कथा आता आपण ऐकणार आहोत त्या कथेचे प्रतिलिपी ॲपला 3 लाखांपेक्षा जास्त वाचक आहेत. कथा तुम्हाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाईल, जिथे गाव असेल, पावसाळी भयानक रात्री असतील, रहस्य असेल आणि अर्थात भूतसुद्धा. आता ऐकूया आकाश घोंगडे लिखित वेळका. आज पहाटेच उठून श्रीकांत व्यायामशाळेत गेला होता. तसेच नदीवर जाऊन अर्घ्यदान देऊन तो परतला होता. त्याला माहीत होते प्राजक्ता नदीवर आली असती आणि तिच्याशी भेट झाली असती, परंतु त्याने ते टाळले. फ्रेश होऊन नाश्ता केला आणि आपल्या खोलीत जाऊन बसला, परंतु त्याला तिच्याशी बोलल्याशिवाय राहवले नाही. पुन्हा तो त्या गल्लीकडे गेला. 10 वाजले असतील. मावशी ओट्यावर बसून डाळीतील खडे निवडत बसली होती. ये श्रीकांत, बस. लई वाईट झालं बघ. सुरेश लई गुणी पोरगं होतं. कधी कधी भेटायचं. लई गरीब स्वभावानं. मावशींच्या डोळ्याला अश्रूंच्या धारा लागल्या. हो मावशी, वाईट झालं. ज्याचं त्याचं प्रारब्ध. वय काय करणार, सगळं वरच्याच्याच हातात आहे. त्यो जे ठरवल तेच होईल. कसं वाटलं आमचं गाव? तू बी अशा येळेला आला. इथं कोणी बी खुश नाही. जो तो एकाच विचारात पडेल आहे, काय होईल पुढं? मावशी नका काळजी करू, मी काही ना काही मार्ग नक्कीच काढेन. बरं बाबा, तू नसशील ना जात कधी गावाकडं? हो जातो की. माझा मामाही शेतकरीच आहे, पण त्याचं गाव या गावापेक्षा सुंदर नाही. ए प्राजक्ता, पाणी आण ग. हा बघ श्रीकांत आला. ती पाणी घेऊन बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर अगतिक आनंद होता, अगदी चातकाला हस्ताच्या पावसाचा व्हावा तसा. जा चहा घेऊन ये आणि काहीतरी बनव. ती आत गेली. मावशीसोबत इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या. प्राजक्ता चहा आणि गरम गरम भजे घेऊन आली. माझ्या हातचा चहा आणि भजे खाऊन बघ. ती हसली आणि तिची ती खळी. त्याच्यासाठी चवीपेक्षा ते बनवण्यामागची भावना जास्त महत्त्वाची होती. खरंच ते चवीलाही चांगले होते. तुम्ही फिरायला जात असाल तर जा, पण लवकर या बरं का. मावशी जरा हसूनच म्हणाली. श्रीकांतने मान डोलावली. काय ग मावशी तू? प्राजक्ता लाजली. खरंच खूप गुणी मुलगा आहेस तू. मावशीने कब्बशी आणि भज्यांचं रिकामं ताट उचललं आणि ती आत निघून गेली. प्राजक्तानेही चपला पायात सरकवल्या आणि निघाली. आज ते नदीकडे न जाता एका कांद्याच्या शेताच्या पलीकडच्या आमराईत एका आंब्याच्या झाडाखाली असलेल्या एक छोट्याशा देवळापाशी आले. 2-3 दगडांवर शेंदूर टाकला होता. जवळच एक त्रिशूळ रोवला होता. नक्कीच ते शंकराचं किंवा कोण्या देवीचं असावं. ये बस इथे, चांगली जागा आहे. आमराईतून थंड वाऱ्याचा झोत येत होता. आकाशात ढगांनी गर्दी केली होती. आजूबाजूलाही कोणी नव्हते. असाच एकांत श्रीकांतला हवा होता. त्या भयानक विचारांमधून तिचे गोड बोलणे एक वेगळाच आनंद देत होते. तिच्या बोलण्यात काळजी असायची, भावना, प्रेम, हळहळ या सर्वांचे मिश्रण असायचे. परंतु काही गोष्टी ती मनमोकळ्या सांगत नव्हती. अर्थात तो तिचा खाजगी प्रश्न होता. एक क्षण नीरव शांतता पसरली. काय बोलायचे ते कोणालाही समजत नव्हते. शांतता मनाला टोचत होती. आज अचानक आलास? नको होतं का यायला? त्याने प्रतिप्रश्न केला. तसं नाही रे, पण न सांगता. म्हणजे मला वाटलं नव्हतं तू येशील म्हणून. तू भेटण्याबद्दल काही बोललीच नव्हतीस ना, आणि वाड्यात हे सगळं घडलं आणि तूही गप्प राहिला. आता एकमेकांच्या चुका काढत बसायचं का आपण? बरं, माझं चुकलं बस. पण फार वाईट झालं रे सुरेशचे. मागच्या रक्षाबंधनाला दोघेही आली होती. मीच त्यांना राखी बांधली होती. त्यांनी खूप सारी फळं आणली होती माझ्यासाठी. हो, पण मी न राहून तुझ्याकडे आलो. म्हणजे करमत नाही का गावात? तसं नाही ग, बोलल्या वाचून राहवलं नाही म्हणून. अरे बापरे, माझ्याशी बोलल्या वाचून राहवले नाही? ती हसली. डोके जड झाले आहे त्या गोष्टीचा विचार करून. न राहून कसले तरी विचार डोक्यात घोळ घालू लागतात. डोके जड होऊ लागते. मी समजू शकते रे, पण माझ्याशी बोलण्यासाठी? हो, एक विलक्षण ओढ. ती ओढ मला तुझे बोलणं ऐकायला लावते. मनाचे वेग प्रत्येक वेळी आसुडांनी आवरायचे नसतात. प्रत्येक वेळी त्याला सुडाच्या धाकाने बांधून ठेवायचं नसतं. कधी कधी त्याला मोकळं सोडायचं असतं, अगदी स्वैर वाऱ्याप्रमाणे. मन एक महान चित्रकार आहे. ते एक ब्रह्मसृष्टीचे तत्व आहे. तेच आपल्याला स्वर्गात किंवा नरकात घेऊन जात असते. जशी वाऱ्याची झुळूक हळुवारपणे शरीराला थंड स्पर्श करून क्षणात निघून जाते, अगदी तसंच मन आपल्या आवडत्या गोष्टीकडे क्षणात ओढले जाते. मीही त्याला स्वैर सोडले आणि पहिला विचार तुझा आला.
तुझे बोलणे कधी कधी कळतच नाही. एखादी व्यक्ती तर तुझ्या बोलण्यावर संशोधन करून PhD मिळवेल. ती खळखळून हसली आणि पुन्हा बोलू लागली. श्रीकांत, आयुष्य एक सरळ मार्गी नाही. ती एक वळणावळणाची अगतिक वाट आहे. सगळ्याच गोष्टी सरळ मिळतात असं नाही, आणि ज्या एवढ्या सहजासहजी मिळतात त्याची किंमत आपण करत नाही. मग प्रत्येक वेळी स्वैर सोडून कसे चालणार? ते नेहमी आवडत्या गोष्टींकडे जाईल याची काहीही खात्री नाही. ते एखाद्या लाडक्या मुलासारखी असते. जशी लाडकी मुलं असंतुष्ट असतात, अगदी तसंच तेही अतृप्त असतं. त्याला लगाम लावला पाहिजे. कधी कधी नव्हे तर नेहमीच ते क्षणभंगूर गोष्टीच्या मागे उडले जाते. परंतु आपण त्याला एवढे स्वैर सोडलेले असते की कळेपर्यंत फार उशीर झालेला असतो. माणसाला काही चौकटीच्या आत राहावं लागतं. त्यांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला की अघटित होतं. कालांतराने त्या चौकटी पुसट होतात, पण ते प्रारब्ध असतं. तोपर्यंत तरी त्या चौकटीचा त्याग करायचा नसतो. वाह मॅडम, तुम्ही काही कमी नाहीत बोलण्याच्या बाबतीत. तसं नाही रे, एखाद्या गोष्टीची अतिओढ किंवा सवय लागणे चांगली नसते. बरं, हे सांग, कुठपर्यंत आलं तुझं संशोधन? सापडली का भूतं? तू हसतेस का माझ्यावर? नाही, तू हसूनच घे. श्रीकांतचा राग त्याच्या नाकावर स्पष्ट दिसत होता. सॉरी, पण सांग तरी. या सर्व गोष्टीचे मूळ कारण शर्मिला आहे. कोण ही शर्मिला? होती गावातल्या एका कुटुंबाची सून. मग तिचं काय झालं? तिने आत्महत्या केली होती, परंतु तिचा जीव एखाद्या गोष्टीत अडकला असावा. त्यामुळे तिचा अतृप्त आत्मा आपल्या आवडत्या गोष्टीसाठी घुटमळत आहे. असं कुठे असतंय होय? हे आत्मा एखाद्या गोष्टीसाठी घुटमळणं हे सर्व अंधश्रद्धा आहेत. विज्ञानाच्या युगात तरी असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नकोस. पुरे हा तुझं विज्ञान. काही गोष्टी या विज्ञानाच्या आकलनाच्याही पलीकडे असतात. बरं, मग कुठल्या गोष्टीसाठी तिचा सो कॉल्ड भूताचा जीव अडकला आहे? तेच तर मी शोधण्याचा प्रयत्न करतोय. काही कळतच नाही. मला तरी वाटतं त्याच्याकडे एक पेटी होती, तिच्यात जीव अडकला असावा. पेटी? कसली पेटी? ते कोणालाही कधीही कळले नाही. तिच्याकडे एक लाकडी पेटी होती. ती कधीही कोणालाही त्याला हात लावू देत नव्हती. जर कोणी प्रयत्न केला तरी त्याच्यावर धावून जात असे. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की त्या पेटीला मिळवण्यासाठी तिचा आत्मा भटकतोय? हो, मला तरी असं वाटतंय. मग कुठे असेल ती पेटी? कालपासून मी आणि पाटील तोच विचार करीत आहोत. डोकं चालेन असं झालंय. बरं बाबा, पुरे आता. तुझ्यासोबत असल्या गोष्टींचा विचार करून मी पण त्याच्यावर विश्वास ठेवायला लागेल. त्यानंतर त्यांच्या थोड्याफार गप्पा झाल्या. एव्हाना सूर्य मध्यावर आला होता. ढगांची गर्दी कमी झाली होती, त्यामुळे ऊन पडले होते. आमराईतून वाहणारा थंड वारा शरीराला स्पर्श करून जात होता आणि तिचे बोलणे मनाला थंड करत होते. वाऱ्यासरांशी उडणारे तिचे काळे केस तिच्या चेहऱ्यावर येत होते. ती सारखी ते सावरण्याचा प्रयत्न करत होती, त्यामुळे अजूनच सुंदर दिसत होती. चल, आता बराच उशीर झाला आहे. मावशी वाट बघत असेल आणि पाटीलही वाट बघत असतील, कारण काल मी त्यांना न विचारता आलो होतो. आजही तसंच केलं. काल त्यांच्या चेहऱ्यावर जरा नाराजी दिसत होती. चालताना त्याने तिचा हात पकडला. तिने त्याच्याकडे आश्चर्याच्या नजरेने पाहिले, परंतु तिने तो सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. तो वाड्यावर आला. जेवण वगैरे उरकून तो आपल्या खोलीत बसला होता. तिथेच त्याचा डोळा लागला. आज सकाळी श्रीकांतची भेट झाली होती. त्याच्याशी बोलून खूप छान वाटत होतं. जेवण करून ती सहज बाहेर ओट्यावर बसली होती. खूपच कंटाळा आला होता. पाऊस पडून गेला होता. थंड वारा सुटला होता. उघडी नागडी मुले बैदुलाने खेळत होती. त्यांचा खेळ पाहत बसली होती. थोड्या वेळाने त्यांचा खेळ आटोपला आणि तीही घरात निघून गेली. जरा वेळ बसली आणि एखादा फेरफटका मारावा म्हणून ती बाहेर पडली. गल्ली सोडली आणि डोक्यात विचारांचे थैमान सुरू झाले. नानाविध विचार तिच्या डोक्यात घोळ घालत होते. श्रीकांतबद्दलचे आणि असेच कसले तरी विचार, अगम्य, अगतिक, त्यांना कुठलाही पाया नव्हता. कसली तरी पेटी, त्यात जीव अडकलाय म्हणे. असं कधी असतं का? कदाचित असूही शकतं. ती विचारमग्न होऊन चालत होती. चालता चालता एका खांब्यापाशी आली. रात किडे किरकिर करत होते. डोके जड होऊ लागले होते. तिच्या मनात थोडाही विचार नव्हता की आपण घरापासून दूर आलो आहोत. जेमतेम अर्धा एक फरलांग अंतरावर कधी काळी एक सुखी कुटुंब तिथे राहत होते आणि अचानक कोणाची तरी नजर लागावी तशी त्याची प्रतिष्ठा काळ्याकुट्ट कोळशात रूपांतरित झाली. खांब्यावरचा बल्ब सारखा चालू बंद होत होता. बरीच लहान मोठी क्षुद्र कीटक त्या प्रकाशाकडे अविचारीपणे झेप घेत होती आणि गतप्राण होत होती. खांब्याच्या खाली बरेच किडे मरून पडले होते. त्याच्या पलीकडे एकही खांबा नव्हता. होता तो फक्त अंधार.
दूरपर्यंत दृष्टीस काहीही दिसू न देणारा तो काळोख आपल्यात एक भयानक सत्य दडपून बसला होता. तिचे मन सतत खेचले जात होते. आपण जे आयुष्य जगतोय ते फक्त एक दुःखदायक प्रवास आहे. श्रीकांत, त्याचे बोलणे हे फक्त एक नंदनवन आहे, एक क्षणभंगूर जग. त्यापेक्षा त्या काळोखापलीकडे एक सुंदर जग आहे, फक्त सुख. ते विचार तिला सतत जाणीव करून देत होते. सोड हे जग, इकडे ये, हेच खरे आयुष्य आहे. ती चालत होती, मन ओढेल तिकडे. श्रीकांतचे म्हणणे बरोबर होते. मनाला बांधून ठेवायला नको, त्याला स्वैरपणे फिरू द्यावे, ते बरोबर सुखाकडे घेऊन जाते. ती त्या जळालेल्या घरापर्यंत पोहोचली. आजूबाजूला कोणीही नव्हते. कोण असणार? होत्या फक्त सावल्या, रक्ताचा घोट घेण्यासाठी आसुसलेल्या. तिने अर्धवट जळालेले दार हलकेच लोटले. त्याचा कर्र आवाज त्या रिकाम्या हॉलमध्ये घुमला. आत फक्त काळोख दिसत होता. दूरपर्यंत काहीही नजरेस पडत नव्हते. एक पाऊल पुढे टाकले, तोच 2 वटवाघळे अचानक विचित्र आवाज करत समोरूनच बाहेर उडाली आणि ती भानावर आली. क्षणिक चक्रावली, गोंधळली. आपण कुठे आहोत हे तिला कळत नव्हते. मस्तक जड झाले होते. जोरदार वेदना होत होत्या. ती ओरडण्याचा प्रयत्न करत होती. मुखातून आवाज फुटत नव्हते. आजूबाजूला जळका वास येत होता. त्या काळोखात तिला अनेक अदृश्य गोष्टींचे अस्तित्व जाणवत होते, परंतु नजरेस काहीही पडत नव्हते. तिने मागे वळून पाहिले. लाईटीचा खांब अर्धवट दरवाजातून स्पष्ट दिसत होता. ती तिकडे धावण्याचा प्रयत्न करत होती, पण पाय साथ देत नव्हते. जणू तिला कोणी बांधून ठेवले आहे. ती रडत होती, किंकाळण्याचा प्रयत्न करत होती, पण काहीही आवाज बाहेर पडत नव्हता. तेथील उष्णता वाढू लागली. जणू तिला ज्वालेच्या रिंगणात उभं केलं आहे आणि त्या आगीच्या आजूबाजूला अनेक सावल्या फेर धरून नाचत आहेत. अकराळ विक्राळ आवाज करत त्या शरीराचे लचके तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. ती तिथून निघण्याचा केविलवाना प्रयत्न करत होती. डोक्यात अनेक आवाज थैमान घालत होते. वेगवेगळे मंत्र पुटपुटले जात होते. ती आजूबाजूला पाहत होती, परंतु नजरेस काहीही पडत नव्हते. डोळ्यातून अश्रू वाहत होते. सगळ्या घरात धूर भरला होता. तो नाकात जात होता. कोणा वृद्धाचा आवाज केविलवाना होऊन मदतीचा हात मागत होता. असंख्य किंकाळ्या, हास्य, नाट्यमय, बळजबरीने हसणारे आवाज. कोणीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होते, परंतु आवाज फुटत नव्हते. छद्मी हास्य. एखाद्या सिंहाच्या कळपात एखादे हरणाचे पिल्लू सोडावे आणि त्यांनी त्याचे लचके तोडावे, अगदी तशीच केविलवाणी अवस्था झाली होती. आवाज वाढू लागले, अगदी जवळ येऊ लागले. वातावरण सहनशक्तीच्या पलीकडे गेले. असह्य वेदना. तेवढ्यात अंधारात लालसर प्रकाशाचे बिंदू दिसले. काय होते ते? डोळे लाल. काय असेल? विचार करण्याची शक्ती संपली होती. मस्तकात होते ते फक्त विचित्र आवाज. असंख्य वेगवेगळे, कधीही न ऐकलेले. ते डोळे जवळ येत होते, हळूहळू मोठे होत होते. गरम श्वास, गुरगुरण्याचा आवाज. ते अगदी जवळ आले. एक कुबट सडका वास नाकात घुसला. एक चिकट आणि लांबसर अशी मऊसर काहीतरी वस्तू तिच्या चेहऱ्यावर फिरली. बहुधा जीभ असावी आणि तोंडावर चटका बसल्यासारखी वेदना होऊ लागली. ती मागे सरकली तसे ते डोळे अजून पुढे आले आणि एक जोरदार किंकाळी उठली. रस्त्याच्या खांब्यावर असलेल्या बल्बच्या प्रकाशात एक तपकिरी कुत्रे विवळू लागले. लागलेच गल्लीतल्या कुत्र्यांनीही त्याच्या सुरात सूर मिसळला. श्रीकांतच्या मनाला सारखी हुरहुर लागली होती. प्राजक्ताला नकळतपणे त्याने गोष्टीबद्दल सांगितले होते. आपण हे सांगायला नको होतं. तिलाही भास व्हायला लागले तर, तिच्या जीवाला धोका झाला तर. आपण खूप मोठी चूक केली आहे. आताच निघायला हवं. तिला सांगायला हवं की बाहेर पडू नकोस, मलाही भेटू नकोस. जोपर्यंत ही पाशवी शक्ती नष्ट होत नाही तोपर्यंत तू कुठेही जाऊ नकोस. मला कुठल्याही परिस्थितीत तुला कुठलाही त्रास होऊ द्यायचा नाहीये. पण ती झोपली असणार. मग मी गेलो तर झोप मोडेल तिची. त्यापेक्षा उद्या सकाळी सकाळी जाऊन तिला या गोष्टीबद्दल सावध करू. रात्रभर त्याचा डोळा लागला नव्हता. काळजीने हृदय पिळून निघत होते. तो वारंवार स्वतःला दोष देत होता. खोलीत सतत येरझाऱ्या सुरू होत्या. जंगलात कुठेतरी भयानक कोल्हेकुई ऐकू येत होती. अधूनमधून चित्रविचित्र आवाज ऐकू येत होते. भास समजून तो त्यांना टाळू पाहत होता. खिडकीजवळ एक तपकिरी रंगाची कुत्रे मोठमोठ्याने विवळत होते.
त्याने त्याला हाड करून हुसकावले. कधी एकदा सकाळ होते आणि तो तिला भेटतोय असे त्याला झाले होते. झुंजू मुंजू पहाट झाली. जंगलात पक्ष्यांची किलबिलाट सुरू झाली. पहाटे केव्हा तरी लागलेला डोळा त्याने ताडकन उघडला. फ्रेश होऊन नाश्ताही न करता तो प्राजक्ताच्या घरी निघाला. मावशी अंगण झाडत होती. कशात मावशी? पाया पडत तो म्हणाला. निवांत बाबा, आज एवढ्या सकाळी? मावशी आश्चर्याने म्हणाली. शेजारच्या बायाही त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागल्या. तो वरमला. प्राजक्ता, मला जरा महत्त्वाचं काम होतं. झोपली असेल, अजून वरच्या खोलीत असेल, बघ उठव तिला. एवढ्या वेळ झोपायचं असतं का? ही शहरातली पोरं लई आळशी. जाऊ द्या हो, झोपू द्या की. काय करेल एवढ्या लवकर उठून? शेजारच्या काकू मावशीला म्हणाल्या. ठीक आहे मावशी, मी नंतर येतो. झोपू द्या तिला. आता कुठे जातोस? बस, मी चहा करते. त्यांनी त्याला आत बसायला सांगितले आणि किचनमध्ये त्या गेल्या. चहा वगैरे झाला. थोड्या गप्पा झाल्या. अजून कशी उठली नाही? आतापर्यंत तर उठायला हवी होती. मावशीने 1-2 वेळा हाक मारली. काहीही उत्तर आले नाही. श्रीकांतच्या मनात संशयाची पाल चुकचुकत होती. तब्येत ठीक नाही आहे का तिची? काळजीच्या स्वरात तो म्हणाला. नाही रे, ठीक आहे. रात्री बाहेर बसली होती पोरांचा खेळ बघत. मग नंतर एखादी चक्कर मारून झोपली असेल. मी तर लवकर झोपते बाबा. दिवसभर काम करून जीव पुरता थकवून जातो. काय? ती फिरायला गेली होती? मावशी, तू आधी का नाही सांगितलंस? तो धावत जिन्याने वर गेला. तिच्या खोलीचा दरवाजा उघडा होता. त्याने संपूर्ण खोलीत नजर फिरवली. काळजात धस्स झालं. आत कोणीही नव्हते. तसा तो धावतच खाली आला. ती वर नाहीये. वर नाहीये? मग कुठे गेली? मावशीच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. तिने डोक्याला हात लावला आणि खाली बसली. कुठे जाते ही फिरायला? इथंच या गल्लीत चक्कर मारते. त्याला कळून चुकले होते ती कुठे गेली होती. तसा तो धावतच त्या घराकडे वळला. दरवाजा अर्धवट उघडा होता. सूर्याची कोवळी किरणे आत पडली होती. खूप सारे गवत उगले होते. त्यात पाय ठेवणे भीतीदायक होते. आगीमुळे खालच्या मजल्याचे छत पडले होते. वरचा मजला आणि खालचा मजला असे काही राहिले नव्हते. एक सलग उंच वास्तू उरली होती. फक्त खोल्यांच्या भिंती उरल्या होत्या. खाली 4 खोल्या असाव्या. वरच्यांचा काही अंदाज येत नव्हता. नजर शोधत होती ती फक्त प्राजक्ताला. हृदय पिळवटून टाकत होता तो दुरावा. प्राजक्ता इथेच कुठेतरी बसलेली असावी आणि मला बघताच कडकडून मिठी मारावी. आणि मी 100 उठबशा काढून माफी मागेल. पुन्हा तुला कधीही एकटे सोडणार नाही. फक्त एकदा भेट. प्राजू, वारंवार तो हाका देत होता. तो आत शिरला. दिवाणखाना असावा. सर्व भिंतींना काळपट लकीर आली होती. जळालेली लाकडे, कपडे, अर्धवट जळालेल्या खुर्च्या, जळकट वास. त्या पलीकडे कोणीही दिसत नव्हते. पायाच्या खाली काहीतरी जाणवले. खाली नजर टाकली. काळजात धस्स झाले. प्राजक्ताची चप्पल पडली होती. तो घाईघाईत पुढे निघाला आणि तिथेच तिजला. अरे देवा! डोळे ते दृश्य बघू शकत नव्हते. प्रत्येक क्षणाला काळजाचे तुकडे होत होते. ती राहिली नव्हती. पुन्हा डोळे वर जात होते. एक जोरदार हंबरडा फोडला. मनात दुःख दाटून आले होते. त्याला फुटलेले पाझर डोळ्यावाटे काळपट राखेत मुरत होते. ज्या दुराव्याचा क्षणिकही विचार नाही आला तो आता कायमचा गळ्यात पडला होता. आपल्याच मूर्खपणामुळे तिचा हकनाक बळी गेला होता. सगळ्यात मागील खोलीच्या उंच छपराला आधार देणारी लाकडी फळी तिच्या लक्तराचा भार सांभाळत होती. जमिनीपासून 20-25 फूट उंच कसल्या तरी वेली एकमेकात गुंफून तिच्या नाजूक मानेभोवती गुंडाळलेल्या होत्या. डोळे विस्फारलेले होते. केस मोकळे सोडले होते. तिचा सुंदर चेहरा आता अतिशय विद्रूप दिसत होता. काळपट पडलेली जीभ बाहेर लटकत होती. जणू ती घशात हात घालून ओढून काढली होती. सुंदर निळाशार आकाशात पावसाचे काळे ढग तयार व्हावे तसे तिचे लावण्य क्षणात नाश पावले होते. होता तो फक्त एक विद्रूप चेहरा. त्यावर सुरकुत्या पडल्या होत्या. ओठ फुटले होते. त्यातून रक्ताचे ओघळ आले होते. चेहऱ्यावर आणि मानेवर नखांच्या खुणा उमटल्या होत्या. त्यातले रक्त एकत्र येऊन रक्ताचे थेंब तयार होत होते आणि डोळ्यांच्या कडांमधूनही रक्ताचे थेंब पडत होते. आणि तिचे शरीर ते मानेला बांधलेल्या त्या वेलीच्या आधाराने अधांतरी लटकून आपल्याच भोवती गोल गोल फिरत होते. हवेत एक वेगळ्याच प्रकारची ओढ होती. मन कचरत होते. प्रत्येक वेळी मनाला धडकी भरत होती. हे एक स्वप्न असावे आणि ते लवकरात लवकर भंग व्हावे.
पळत पळत जावे आणि तिला मिठी मारावी, घट्ट मिठी. खाली बसला, हातात जे सापडेल ते इकडे तिकडे फेकू लागला, जोर जोरात हुंदके देऊ लागला, डोके बळवू लागला. संपले, सगळे संपले. क्षणात होत्याचं नव्हतं झालं होतं. आयुष्याची जी स्वप्ने रंगवली होती ती एका रात्रीत भस्म झाली होती. त्याचा आवाज ऐकून गर्दी जमा झाली. लोक गर्दी करू लागले. जो तो तोंडात बोटे घालून बघू लागला. मावशीही तिथे आली. समोरचं दृश्य पाहून तिला भोवळ आली आणि एका बाजूला कोसळली. डोके खाली आदळले, रक्त वाहू लागले. कोणीतरी शिडी आणून ते लक्तर खाली उतरवले. श्रीकांत भिंतीला टेकून ते विदारक दृश्य उघड्या डोळ्याने टिपत होता. थोड्या वेळाने एक हात त्याच्या खांद्यावर पडला. त्याने वळून पाहिले आणि घट्ट मिठी मारून रडू लागला. पाटलांचा पुष्ट हात त्याचे डोके कुरवाळत होता. त्याच्या डोक्यावर पाटलांच्या डोळ्यातले टपोरे थेंब पडत होते, परंतु डोळ्यात रागाचे अंगारे फुलत होते. शव घरी आणण्यात आले. तिचा अंतिम संस्कार करण्यात आला. पण पाटील अंतिम संस्कार करून कुठेतरी गायब झाले होते. नाम्याही नजरेस पडत नव्हता. आता ऐकूया चॅनलचे सदस्य काय म्हणतात. वर्षा कदम म्हणतात, कथा इतकी छान आहे की ती संपूच नाही असे वाटते आणि मला ती रात्री शांतपणेच ऐकायला आवडते. धन्यवाद वर्षा मॅडम, तुमच्या पाठिंब्यासाठी खूप आभार. अभि भोसले म्हणतात, नमस्कार भयरसिकांनो. विळका हे नावच एवढे भयान आहे, त्यावरूनही भयावह कथेची रचना, रहस्यमय सादरीकरण आहे. खूप दिवस झाले मी आपले एकूण एक सादरीकरण ऐकतोय. त्यात दिवसागणिक सादरीकरण रहस्यमय, थरारक, भयावह, रोमांच वाढत जात आहे. अप्रतिम अभिवाचन. भयरसिकाच्या मनोरंजनासाठी आपण उत्तमात उत्तम अशी रचना सादर करता, त्याबद्दल आपले शतशः आभार. आपलाच अघोर मैफिलचा एक अविभाज्य भाग. धन्यवाद अभि सर. कालच मी तुमची कमेंट वाचली होती की तुमची मुलगी आणि तुम्ही कथेसाठी वाट बघत असतात. खूप धन्यवाद सर आणि लाडक्या ताईला शिक्षणासाठी शुभेच्छा. स्वाती देशमाने म्हणतात, सर तुमच्या चॅनलवरची प्रत्येक स्टोरी खूप रहस्यमय असते, त्यामुळे खूप आतुरता लागते. उद्याचा भाग कधी येतो आणि काय रहस्य असेल, आणि त्यामध्ये तुमचा आवाज आणि कथा सादरीकरण खूपच छान. धन्यवाद स्वाती मॅम. प्रत्येक भाग उत्कृष्ट बनवण्याची शक्ती ही तुमच्या गोड कमेंट्स वाचूनच मिळते. हेमंत सर म्हणतात, सर तुमचा आवाज भारदस्त आहे, काळजाचा ठोका चुकावा असा स्वर आहे. आभारी आहोत सर. तन्मय कुलकर्णी म्हणतात, आता बरं वाटतं का सर? टेक केअर. हो तन्मय सर, आता अगदी बरं आहे आणि न थांबता आता कथा येतील. श्याम पाटील म्हणतात, हाय भाऊ, तब्येत आता बरी आहे ना? खूप बरे वाटले, तू लवकर बरा झाला. कथा खूप छान चालली आहे. गुड नाईट ब्रदर. धन्यवाद श्यामदादा. डॉक्टरांच्या गोळ्यांनी नाही तर तुमच्या या कमेंट्समुळे लवकर बरे वाटले. प्रेप ऑनलाईन बायोलॉजी म्हणतात, सर माझं लग्न होईपर्यंत तुमच्या स्टोरी रेग्युलर याव्या हीच इच्छा. तुमच्या लग्नानंतर पण कथा रेग्युलर टाकल्या तर चालतील का? म्हणजे मस्त जोडप्याने ऐका. अमोल शेरकर म्हणतात, आपल्या चॅनलमुळे एक प्रकारचे व्यसन लागले आहे. आपली कथा आली नाही तर दिवसच जात नाही. आपल्या चॅनलचे खूप आभार. जी पुस्तकं बघायला मिळत नाही ती आपल्यामुळे ऐकायला मिळत आहेत. थँक्यू सर. धन्यवाद सर. आणि मला तुमच्या सपोर्टचे व्यसन लागले आहे. मनापासून आभार. रमाकांत सर म्हणतात, आपला आवाज भयकथेसाठी एवढा जुळून आला आहे की जसे बिनाका गीत मालेला आमीन सयानीचे आवाज आले होते. त्या आवाजाविना बिनाका गीत मला अपूर्ण वाटत असत. खूप छान उपमा दिली सर तुम्ही. आभारी आहोत. तुमचे मनोरंजन नेहमी करता यावे याचे बळ देव आम्हास देव. तुमच्या या सुंदर कमेंटसाठी आभारी आहोत. काव्या चौधरी म्हणतात, दादा तब्येत कशी आहे? तुमच्या स्टोरीज फार छान असतात. व्हेरी हॅपी टू गेट वन मोर. धन्यवाद काव्याताई. आता अगदी बरे आहे आणि कथा नियमित येतील. मित्रांनो, काल जरा आवाज वीक वाटत होता म्हणून कथा प्रकाशित केली नाही. लेखक अगदी जीव ओतून कथा लिहितात, त्यामुळे आमचे कर्तव्य आहे की प्रत्येक भाग हा बेस्ट असावा, म्हणून एक दिवस आराम केला. तुमच्या एवढ्या कमेंट्स वाचून कधी पुन्हा रेकॉर्डिंग करतो असे झाले होते. खरेच चॅनलला घरपण तुमच्यामुळे आहे. उद्या विळका कथेचा अंत असेल, बघायला विसरू नका. ठीक 8:50 तोवर काळजी घ्या. अघोरी